मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील 8 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय। हा जाहीर पक्ष प्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय। याच दरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, माजी नगरसेविका अश्विन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी, माजी नगरसेविका हफीजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफिल शेख, माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन, सरफराज, समाजसेवक राजू अन्सारी, सरफराज अन्सारी, माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहबूब शेख, सय्यद शमवील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। यावेळी माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी, मेहफूज शेख यांची शीलडायघर ब्लॉक अध्यक्षपदी तर सय्यद शमवील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा कळव्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्यात राहणारी एक 24 वर्षीय महिला गेल्या मे महिन्यात पाकिस्तानात गेली होती आणि नुकतीच ती परतली असल्याची चर्चा आहे। ठाणे पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तपास सुरू केलाय। पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत। या महिलेनं बनावट कागदपत्र आणि बनावट नाव वापरून पाकिस्तान प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे। वर्षभरापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर आपल्या 4 मुलांसह नेपाळमार्गे भारतातील ग्रेटर नोएडा येथे आल्यानं जोरदार चर्चा रंगली होती। हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेलं होतं। त्या पाठोपाठ राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवंडी येथून अंजुना नावाची महिला पाकिस्तानात गेल्याचंही समोर आलं होतं। पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकराला भेटायला गेली होती। तिथे तिने जाऊन त्याच्यासोबत लग्न देखील केलं। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक महिला पाकिस्तानात जाऊन आल्याचं सांगण्यात येत आहे। या संशयित महिलेचं नाव नगमा असून ती आपल्या मुलासह पाकिस्तानात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। नगमा नुकताच पाकिस्तानातून मुंबईला परतली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे नगमा पाकिस्तानात गेली असावी असा पोलिसांना संशय असल्यानं बनावट कागदपत्रांचा वापर करून नगमाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचाही पोलीस आता शोध घेत आहेत। या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं सर्व स्तरावर पोलीस अधिकचा तपास करत आहेत। सर, ते डॉक्युमेंट जे आहेत, आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड, हे तिने कुठून बनवलं? कारण की अशी माहिती मिळते की एका एजंटच्या थ्रू तिने बनवलं आणि ती पाकिस्तानमध्ये गेली आणि पाकिस्तानमधून तिला पुन्हा व्हिसा नव्हते भेटत म्हणून ती इंडियामध्ये आली। त्या अनुषंगानं सविस्तर तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत। सर, एवढी मोठी जर घटना होत असेल तर मग ती काय त्यांनी डॉक्युमेंट्स किंवा काय त्यांच्यावर काय कारवाई केली? त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। अधिकची माहिती आम्ही तपास पूर्ण झाल्यावर देऊ। चौकशीच्या माध्यमातून आतापर्यंत काय समोर ती सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ। उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है। उसके हम जो इन्फॉर्मेशन है, डिटेल इन्फॉर्मेशन वो बाद में हम देंगे। कोणती कलम लावली? त्या अनुषंगाने सर्व माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ। ओके। ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्यानं प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षा चालकांना मात्र चाप बसलाय। प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणं रिक्षा चालकांना बंधनकारक असेल। भाडे नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिलाय। आमदार निरंजन डावखरे यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती।
त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस अधिकारी आणि रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचं पालन रिक्षा चालकांनी करावं अशा सूचना देण्यात आल्यात. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होतंय. ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे 6 लाखाहून अधिक प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात रिक्षाचा वापर करतात. याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षा चालक अडलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडं आकारतात, तर जवळचंच भाडं नाकारतात. मीटरप्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात. नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात. वाहतूक विभागानं ठरवून दिलेल्या रांगेत उभं न राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकांमधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात. या सर्व प्रकारास आता चाप लावण्यात आला आहे. त्यांनी अशी शिस्त लागली पाहिजे, पॅसेंजरला व्यवस्थित रिक्षा भेटली पाहिजे आणि रिक्षावाल्याला शिस्त लागली पाहिजे. तर आज आरटीची आणि ट्रॅफिकवाल्याची दोन्ही माणसं कोणती आहेत आणि शिस्त रिक्षाला लागते आहे. तर एवढंच आरटी एकाने काय होतं, जे प्रमाणित रिक्षाला असतात ते यायला आरती घालतात. त्यांनी जरी त्या रिक्षा लोकांना रिक्षाने मला एवढं लाईन लागते. आणि आज एवढं असं झालेलं आहे तर पाणी तलावाचं पाणी दिलेलं आहे, त्यामुळे रिक्षा कमी आहे. तर त्याच्यामुळे आज शिस्त ट्रॅफिकवाले आणि युनियनची माणसं बी उभी आहेत. सकाळपर्यंत हेल्प करतात. तर आम्ही युनियनची रिक्षा इथे एकही लावून दिली नाही. जोपर्यंत आम्हाला DCP साहेब आणि MLG पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमची नगर लाईनवर लाईन आणि बाकीची लाईन 2 लाईन आहेत तर बंद करतो. तर आम्ही रिक्षा लावून देतो. पण आम्ही हेल्प लाईनला करतो. लोकमान्य नगर पाडा क्रमांक 3 या ठिकाणी असलेल्या तळ+1 मजली तुळजाभवानी निवास या चाळीच्या घरातील तळमजल्याच्या रूममधील छताचं प्लास्टर कोसळल्याची घटना काल मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये 63 वर्षीय सुनंदा वारंग आणि 38 वर्षीय दिनेश असे मायलेक जखमी झालेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले, तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्यानं उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोकमान्य नगर पाडा नंबर 3 येथील मायलेक छताचं प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टर योगेश यांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या चाळीत तळ+ पहिल्या मजल्यावर प्रत्येकी 3-3 असे 6 रूम आहेत. यातील रूम नंबर 1 मधील प्लास्टर पडलं असून ही रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे. तेथे जखमी वारंग कुटुंबीय भाड्यानं राहत आहेत. तसंच त्या चाळीचं बांधकाम अंदाजे 20 ते 25 वर्ष जुनं आहे. या घटनेत सुनंदा वारंग यांच्या छातीला, पोटाला तसंच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला कळव्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. तेथून त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दिनेश याच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून घरी सोडण्यात आला आहे. घटनास्थळी लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर पावसाळ्यादरम्यान होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीस दादा भुसे यांच्यासह बांधकाम विभागाचे इतर अधिकारीही उपस्थित होते. वडपे ते ठाणे 23 किलोमीटर अंतर आणि नाशिक ते वडपे 97 किलोमीटर या दोन्ही मार्गासंदर्भात सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली. रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीनं बुजवणं, परत खड्डे निर्माण होणार नाही त्याची दक्षता घेणं, जी काही पुलांची कामं सुरू आहेत ती कामं लवकरात लवकर मार्गी लावावीत या दृष्टिकोनातून कामकाज करणं, अशा सूचना देखील दादा भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. MSRDCचा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत 23 किलोमीटर
आणि नाशिकपासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे 97 किलोमीटर. या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली. रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे, परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे, जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील त्या दृष्टिकोनातून कामकाज करणं, आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळचं जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला.